राज्यात मनोज जरांगे या नावाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे। एखाद्या मंत्र्यापेक्षाही जास्त आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही मनोज जरांगेंच्या होत आहे। कारण मनोज जरांगे यांचं वजन 40 किलो जरी नसलं तरीसुद्धा महाराष्ट्र हादरवण्याची ताकद मनोज जरांगे ठेवतात। अशी प्रतिस्थिती मनोज जरांगे यांच्या या उपोषणातून आणि आंदोलनातून पाहायला मिळालेली आहे। मनोज जरांगे हे मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत। सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या मनोज जरांगे यांचं शिक्षण 12वी पर्यंतच झालेलं आहे। हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील मातुरी या गावचे आहेत। मात्र मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक झालेले आहेत। मराठा समाजासाठी पूर्णवेळ काम करणारे अशी त्यांची ओळख आहे। पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आईवडील असे त्यांचे कुटुंब आहे। मनोज जरांगे यांची आर्थिक स्थिती बेताची आहे। मात्र त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला झोकून दिलं आहे। त्यांच्याकडे 4 एकर जमीन होती, त्यापैकी 2 एकर जमीन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं सांगण्यात येतं। मनोज जरांगे हे 2011 पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी चळवळीत सक्रिय आहेत। त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सर्वांचे लक्ष केंद्रित केले, कारण ते सुद्धा मोर्चाच्या माध्यमातून 2015 ते 2023 या 8 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 30हून अधिक आंदोलनंही केली आहेत। मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना करून मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहेत। 2021 मध्ये त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे 90 दिवसांचा ठिय्या आंदोलन केलं होतं। शिवाय 6 दिवस उपोषणही केलं होतं। गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा समाजासाठी शहीद झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती। कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं। या प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली होती। मारहाण करणाऱ्यांमध्ये जरांगे पाटील समर्थकांचे नावही समोर आले होते। मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी या ठिकाणी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला आणि आंदोलनाला बसले होते। मात्र त्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या लाठीचार्जनंतर आणि गोळीबारानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत आलं आणि प्रसिद्ध झालं। मनोज जरांगे यांना हळूहळू लोकप्रियता मिळत गेली। राज्यभरामध्ये आज मनोज जरांगे यांची लोकप्रियता एवढी आहे की मुख्यमंत्र्यांच्या किंवा मोठ्या नेत्यांच्या सभेला सुद्धा जेवढी गर्दी नसती तेवढीच गर्दी फक्त मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी येत आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला, मोठ्या नेत्यांना फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोडो की पळो करून सोडलं आणि विशेष म्हणजे उपोषण सोडवण्यासाठी माझ्याकडं मुख्यमंत्रीच यायला हवेत अशी त्यांनी मागणी केली होती। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषणही सोडलेलं होतं। त्यानंतर आता मनोज जरांगे हे संपूर्ण राज्याला एक नाव परिचयाचं झालेलं आहे। तर मनोज जरांगे यांनी गोळीबार, लाठीचार्ज हे त्यांच्या उपोषणामध्ये आणि आंदोलनामध्ये झालेले होते आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे, त्यांची विनोदी भाषा, त्यांची बोलण्याची शैली ही सर्वसामान्यांना आकर्षित करते। मनोज जरांगे हे यांचं आंदोलन असं सुरू आहे, आंदोलनातून माघार घेतली नाही म्हणून त्यांच्यावर मराठा समाजानं विश्वास जो होता तो टाकला, विश्वास हा वाढत गेला। मनोज जरांगे हे राज्यातील मराठा नेत्यांपैकी एक मोठं नाव झालेलं आहे। त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मी तुम्हाला देतो, मी माझ्या पाठीशी उभे राहा असे मनोज जरांगे वारंवार सांगतात। त्यांनी एवढंच काय तर एका भर भाषणामध्ये सांगितलं होतं की बायकोला निरोप देतोय की जर आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा, अशी पवित्र आणि असा भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। त्यामुळं मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्ये, संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे यांची ओळख होती आहे। भलेही वजन 40 किलो जरी नसले तरीसुद्धा संपूर्ण राज्याला हदरवण्याची ताकद मनोज जरांगे ठेवतात, हे नक्कीच म्हणावं लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।